तिकडे आपण महाराष्ट्रामध्ये येऊया. बारामती पोटनिवडणुकीचे अपडेट आणि राहुरीचे घेऊया. राहुरीत 12व्या फेरीअखेर भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर 50,273 मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांची. तर बारामती पोटनिवडणूक 11व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवारांची आघाडी आहे 95,000 मतांची, 95,552 मतं. अश्विनी फक्त यात एक गोष्ट ऍड करेल. बारामतीमध्ये जवळपास 24 राऊंड होणार आहेत आणि 24 पैकी आता 11 राऊंडचा आपल्याकडे जो आकडा आलाय त्यामध्ये जर सुनेत्रा पवार 95,000 मतांनी पुढे असतील तर आपण असं म्हणायला हरकत नाही की दादांचा 1,65,000चा जो मताधिक्य होतं आणि 1,95,000 मतं जे दादाने घेतले होते मागच्या निवडणुकीत, तो सुद्धा आकडा कदाचित यावेळेस या पोटनिवडणुकीमध्ये तुटताना, तो विक्रम बदलताना दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. बदलेले जर हाच ट्रेंड कायम राहिला तर अजून जवळपास 13 ते 14 राऊंडचं मतमोजणी बाकी आहे. जर पहिल्या 11 राऊंडमध्ये 95,000ची आघाडी असेल तर पुढच्या 10 ते 11 राऊंडमध्ये ही आघाडी डबल जरी झाली तर नवल नको वाटायला. आणि सुनेत्रा पवार आता 1,03,000 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की 1,65,000चं मताधिक्य दादांचं होतं बारामतीमध्येच, तो आकडा यावेळेस बहुतेक तो तुटताना दिसतोय. अर्थात कुठल्या कारणाने निवडणूक होते आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे मताधिक्य असणं असेल याचा अंदाज होताच. पण आत्ताच जर 1,03,000 मतांनी सुनेत्रा पवार पुढे असतील 11-12 राऊंडमध्येच, तर अजून जवळपास 10 ते 12 राऊंड बाकी आहेत. त्या राऊंड नंतर सुनेत्रा पवारांची आघाडी 2 लाखाच्या वर गेली तरी काहीही नवल नको वाटायला. आणि कर्डिलेंचं सुद्धा राहुरीमध्ये तसंच होईल, कदाचित 1 लाखाच्या आसपास, आणि तेही कदाचित जिंकले तरी आपल्याला काही नवल नको वाटायला इकडे. आणि बारामतीच्या निवडणुकीत जवळपास 98% मतं ही सुनेत्रा पवारांना पडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तो आकडा शिशुपाल तू म्हणतोस तो पाहणं महत्त्वाचं असेल की 2 लाख प्लस सुनेत्रा पवार जातील का या निवडणुकीमध्ये, आणि आत्तापर्यंतचं हायेस्ट मताधिक्य ते असेल का. दरम्यान अक्षय कर्डिले यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया पाहूया. ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही. उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे. तर अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया होती. आतापर्यंत 50,000 प्लसचं मताधिक्य त्यांच्याकडे आहे.